नमस्कार. तर चला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये. आणि चाललेले आता वावरात कसं काम कपाशी ते खुरपायचं, त्याच्यामुळे जरा 2 दिवसापासून व्हिडिओ पडलाच नाही. कारण आता कसं आता शेतकऱ्यांचं तुम्हाला माहितच आहे, रोजचं कसं वावरातले काम चालू राहते, त्याच्यामुळे नाही एवढा वेळ भेटत. तर जरा 2 दिवसापासून जरा जास्तच काम होतं. तर मस्त आता संध्याकाळची वेळ आहे बघा, आणि मम्मी आणि मी आम्ही दोघी लागलेले स्वयंपाकाला. तर आज गुरुवार आहे, पप्पाला उपवास राहतो. तर मग म्हणलं आज मस्त असं गोडधोड काहीतरी बनवू, कारण आपल्या शिंगीच्या आत्या पण आलेल्या आहेत. तर मग म्हणलं चला आज मस्त अशी खीर बनवूया. आणि मम्मी बघा लागलेली आज लगेच पोळ्या करायला. का मम्मी आज लय लवकर मला मदतीला आले आज बरं का मम्मी. पप्पाला भूक लागली, पप्पाला उपाशी आहे. हा ना मग. गिफ्ट पण आवरायचं नाही. हा ना मग आता कविता पोरांना घेऊन बसते बाहेर. पोरं बी लय संध्याकाळी येडवेळी करते. तेच नाही. हा आत्याला बी गुरुवार आहे. हा आता उपवास आहे, पप्पाला उपवास बघांना तो. तर कसं आता वावरात चाललेलं काम, त्याच्यामुळे मग वावरातून यायला थोडासा उशीर होतो. आणि मग तर मग तरी पण मम्मीचं म्हणजे घरी सगळं आवरून ठेवलं राहतं, जनावर ढोरांचं सगळं. आम्ही आलो का नुसतं चहा करायचा, लगेच स्वयंपाकाला लागायचं. तर मग आणि आता म्हणजे दिवस पण जास्त मोठा आहे ना, पण 7 वाजता उजेडच राहतो 7 वाजेकडे काही. हा मग दिवस मोठा आहे ना आता. मम्मी खीर पहा बरं, बस होईल ना. अजून साखर पडायची ना त्याच्यात. दूध पडेल, दूध टाकायचं अजून. बघा आता खीर टाकलेली उकळायला, आणि त्याच्यात अजून साखर ते टाकायचे. तर एकदा कसं उकळून घेतली ना, मग साखर टाकली का मग नंतर मस्त दूध टाकायचं राहतं. तर आज आम्हाला खीर बनवायची, आणि खिरीसोबत मस्त असा सोयाबीन वडा, सुका सोयाबीन वडा बनवायचा आहे बघा. तर सोयाबीन मस्त भिजत घालून घेतली, कसं गरम पाणी टाकलेलं होतं. 10 मिनिटं झाली आणि आपली सोयाबीन बघा मस्त असे भिजलेले. तर मी आता 5 मिनिटात ही खीर झाली की लगेच सोयाबीनची भाजी पण बनवून घेणार आहे. हा घरचं काय वरून नाही धुवायचं, पण मला खालून खालून तसं संकारा लागत आहे. पोरांनी भारी ते काय ना असं वावरत आले घेतलं का नाही. तर बघा आता आपलं सोयाबीनची भाजी करून घ्यायची. खीर तर झाली आता, आणि खीरवर झाकण ठेवून दिलं. म्हणलं आता मस्त अशी सोयाबीनची सुकी भाजी बनवून घेऊ. कसं खीर आहे त्यासोबत मग तोंड लावायला काहीतरी भाजी लागती. तर मग म्हणलं चला आता सोयाबीन आणलेत पप्पानी गावातून, मग मस्त सोयाबीनची सुकी भाजी. तर त्यासाठी बघा मी 2 कांदे घेतले आणि एकदम बारीक कापून घ्यायचे. एक टमाटर, थोडेसे लसूण, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर जर असली तर मग भाजी मस्त लागती. बघा आता कांदा आणि टमाटर मस्त असं एकदम बारीक कापून घेतलं, आणि लसूण पण सोलून घेतला 2-3 हे. तर काय लसूण झोप आली, जेवण करायचं ना आता. भाजी झाली का सगळ्याला जेवण द्यायचं. पनीर बनायचो जेव्हा दूध होतं जास्त, मग थोडस म्हणजे राहायचं ना, तर मग आम्ही घरीच पनीर बनवायचो. एकदम मस्त व्हायचं. हा घरी मस्त बनायचं. हा एकदम भारी बनवताना. थोडासा लसूण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला, आणि आता मी थोड्या मिरच्या पण खलबत्त्यात बारीक करून घेते. सोयाबीनसाठी आपल्याला जेवढे साहित्य लागतं तेवढं सगळं घेतलं, आणि कांदा, टमाटर, लसूण, मीठ, मिरची ते सगळं. तर कढईमध्ये थोडस तेल टाकून घेतलं. तर तेलात जिऱ्या मोहरीची फोडणी देऊन घेतली, आणि आपण जो
लसूण शिजून घेतलेला तो टाकून घ्यायचा. लसूण थोडासा लाल झाला का मस्त थोडी मिरची, आणि त्यामध्ये लगेच आपल्याला जो बारीक चिरलेला कांदा आहे का तो चांगला असा लाल होऊन द्यायचा, परतून घ्यायचा. कांदा आपला चांगला लाल परतेपर्यंत मी ना जे आपल्याला मसाले लागणार ते काढून घेणार आहे. थोडीशी लाल मिरची पावडर, थोडासा नॉर्मल आणि कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद एका वाटीत काढून घेतली. म्हणजे मग कांदा ते परतला की आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे. तर आपला कांदा पण मस्त लाल परतला आणि आपण जे मसाले घेतलेले ते टाकून घ्यायचे. आणि मी हिरवी मिरची वापरलेली आहे थोडीशी, त्याच्यामुळं मसाला जास्त नाही वापरायचा या अंदाजाने. आणि त्याच्यानंतर थोडीशी कढीपत्ता, हे सगळं परतला का त्याच्यानंतर आपण जो टमाटर कापलेला आहे बारीक ते टाकून घ्यायचं. आणि याला 5 मिनिटं असं चांगलं शिवून द्यायचं. थोडं झाकण ठेवते. बघा आता सगळे मसाले परतू राहिले तोपर्यंत मी ना हे जे आपण सोयाबीन हे करून घेतली होती त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. म्हणजे कसे पूर्ण सुकून म्हणजे हे होते, पूर्ण पाणी निचरलं ना मग टाकायला बरं राहते. बघा एकदम नरम झालेले आहे. हा झाला माहिती. थोडस मीठ टाकलेलं अगोदर आणि आता काही टाकलं. आणि त्याच्यानंतर आपण जे सोयाबीन वडे ती सगळी टाकून द्यायची आपल्याला त्याच्यात. बघा सगळेजण बसले जेवायला. तुमचं जेवण नाही करत का? तुला एवढा सोबत खाली काय बघा आता सगळेजण बसले जेवायला. सोमवारी उठ ना, मी चाल ना जेवायला. सोयाबीन एक नंबर झाली का? आणि इकडे काढून घेतो. शंभू कुठे आहे ग? बघा या सगळेजण जेवायला मस्त चालू आहे आमच्या संध्याकाळची जेवण. सोमवार चाल ना, उठ ना जेवायला चाल ना. शंभूल पाठव इकडं, शंभूल पाठव इकडे खीर खायला. जेव राहिला का? चाल चाल संभाव चाल. आणूचं पाहिलं काय चालू.